नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीविषयीची माहिती. यंदा 15 जानेवारी 2024 या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात संक्रांत साजरी होत असते, परंतु मकर संक्रांत ही सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवते, म्हणून हिला मकर संक्रांत म्हणून ओळखले जाते आणि ही वर्षातली सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते. त्या दिवशी तिळगुळाचे गोड पदार्थ बनवले जातात. तसेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी 2024 या दिवशी धनुर्मास समाप्ती असून भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते. बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनवले जाते. मिश्र भाजीसोबत बाजरीच्या भाकरी तीळ दाणे लावून बनवल्या जातात. मकर संक्रांती दिवशी म्हणजे 15 जानेवारीला घरोघरी तिळगुळाचे गोड पदार्थ बनवले जातात. एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळाचे देवाणघेवाण करण्यात येते. यंदाची ही संक्रांत कशावर आहे तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे बदलत असतं. यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा आहे. तो उपवाहन सिंहीण असणार आहे. त्याचबरोबर हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टिका आहे. वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे. ही संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल आणि नैऋत्य दिशेकडे बघत आहे. मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होतात. यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर शुभ्र व नवीन वस्त्र घालावेत. एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध गंगाजल घेऊन त्यात काळे तीळ टाकावेत व हे जल सूर्यदेवतेला अर्पण करावे. यामुळे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी शांतता नांदेल. तसेच या दिवशी स्नान, दान, श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी आणि कार्यामध्ये सफलता प्राप्त होते.